दोन मैत्रिणी एक स्वप्न, बजेट कमी आणि ध्येय मात्र मोठं. हीच स्वप्न घेऊन आम्ही निघालो होतो मंडईला, तेही मेट्रोने. खूप दिवसातून मेट्रोचा प्रवास करणार होते, सो मी जरा जास्तच हॅप्पी होते. नेत्रा चौकूम ऐकला आणि आम्ही पोचलो मंडईला. पण मंडईमधली गर्दी बघून आम्ही आमची शॉपिंग करून लगेचच निघालो. पुढे येऊन बघतो तर काय, बाप्पाच्या आगमनाची तयारी बघून मनाला खूप बरं वाटलं. आणि असंच सोबत सोबत आम्ही पेट पूजा करण्यासाठी पोहोचलो. कितीही काम असेल तरी पेट पूजा मात्र पहिली, असं बोलून आम्ही लगेचच सगळं संपवलं आणि व्हिजिटिंग कार्डच्या इन्क्वायरीसाठी निघालो. व्हिजिटिंग कार्डची इन्क्वायरी 1, 2, 3 नाही, तब्बल 6-7 दुकानांमध्ये व्हिजिटिंग कार्डची इन्क्वायरी केली. आम्हाला काहीतरी युनिक हवं होतं. आम्ही जे काही बघत होतो ते सगळं लोकलच वाटत होतं. त्यामुळे दोघींचाही मूड जरा ऑफ झाला होता, कारण आम्हाला काहीतरी युनिक हवं होतं. आणि इतक्यात नेत्राला आला एक कॉल. आणि कहाणीमध्ये ट्विस्ट. हा ट्विस्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करा. बाय बाय, थँक्यू.